नमस्कार शेतकरी मित्रांनो, निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। बघा शेतकरी मित्रांनो, 16 ऑगस्टपासून आपण सांगतोय की महाराष्ट्रामध्ये 1 तारखेपासून जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल। त्याचप्रमाणे आज 1 तारीख आहे। आज हलक्या मध्यम स्वरूपाला पावसाला सुरुवात झालेली आहे। मात्र आज रात्रीच्या वेळेस आणि पहाटे, उद्या दिवसभर, संध्याकाळीही 2 तारखेला आणि 3 तारखेलाही जोरदार स्वरूपाचा वावणी स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर, वैजापूर, पैठण, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, कन्नड, छत्रपती संभाजीनगर या सर्व भागांना जोरदार स्वरूपाचा वावणी स्वरूपाचा, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचाही पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। कन्नडच्या घाटमाथ्यांवरती, खुलताबादच्या घाटमाथ्यांवरती, सिल्लोडच्या घाटमाथ्यांवरती, छत्रपती संभाजीनगरच्या या भागांना जोरदार स्वरूपाचा, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। पैठणच्या धरण क्षेत्राजवळही जोरदार वावणी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। वैजापूर आणि गंगापूरलाही जोरदार वावणी स्वरूपाचा, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता 2 व 3 तारखेला आहे। आजही मध्यरात्री जोरदार स्वरूपाचा वावणी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील, याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। पावसाचा जोर हा पुढील 48 तास जोरदार स्वरूपाचा वावणी स्वरूपाचा राहणार आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। पुन्हा 4 तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार आहे। अधूनमधून हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू असणार आहे, याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। या पावसाचा जोर बंगालच्या उपसागराकडून जेव्हा हे कमी दाबाचं क्षेत्र निघालं आहे तेव्हापासून आता समजा याचा जोर कुठे कुठे असणार आहे। नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, बीड, अहिल्यानगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नाशिक, येवला, धुळ्याचा काही भाग या भागांना जोरदार स्वरूपाचा वावणी स्वरूपाचा पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील। कारण की हे कमी दाबाचं क्षेत्र मराठवाड्यातून असं मी सांगितल्याप्रमाणे याप्रमाणे जाणार आहे आणि याचा प्रभाव हा जोरदार स्वरूपाचा, मुसळधार स्वरूपाचा, वावणी स्वरूपाचा पाऊस या सर्व जिल्ह्यांना पडण्याची शक्यता आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आज आपलं काम जे झालं असेल, बाजरी सोंगायचं असेल, कुठलंही असेल, त्यांनी आपल्या बाजरीचे कणस असेल ते टेकडीवर नेऊन टाका आणि व्यवस्थित झाकून टाका, जेणेकरून ओले होणार नाही आणि जोरदार वावणी स्वरूपाचा पाऊस आल्यावर त्याच्या खाली पाणी घुसणार नाही, याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे। जोरदार स्वरूपाचा वावणी स्वरूपाचा पाऊस पुढील 48 तास पडणार आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। आणि या 48 तासात बऱ्याच ठिकाणी नद्यांना पाणी येणार आहे, ओढ्यांना पाणी येणार आहे आणि बऱ्याच धरणांना आवक येण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी जोरदार वावणी स्वरूपाचा, मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल। जिथे वावणी स्वरूपाचा पाऊस पडणार नाही तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस हमखास पडण्याची शक्यता आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना हवामानाविषयी अंदाज पाहिजे असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला वेळोवेळी हवामानाविषयी अंदाज मिळेल। धन्यवाद।